अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। थाथोड नगर परिसरात आज पहाटे भीषण आग लागून 2 घरांतील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठं आर्थिक नुकसान झालंय। आज पहाटेच्या सुमारास थाथोड नगरातील 2 घरांना अचानक आग लागली। काही क्षणातच या आगीने विकराळ रूप धारण केलं। घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्या। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आलं। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। प्रशासनाकडून याबाबत तपास सुरू असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येतोय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नुकसानग्रस्त कुटुंबांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे। मी हर्षा कैलास कराळे। आम्ही झोपलेलो होतो, बंद्यात चारीकडून आग लागलेली होती। आम्हाला निघायला पण नाही, आमचे हात जळले, मुलाचे केस जळले। सिलेंडर होतं इथं, सिलेंडर पण जळत होतं। इतकी आग लागली की आमचं काहीच नाही राहिलं, सर्व जळालेलं आहे। काय मागणी, आमचं जे नुकसान झालेलं आहे ते खर्च द्यावा। आमचे 5 लेकर 4 लेकर आम्ही घरात होतो, आज जीव वाचून बाहेर आलो। आम्हाला काहीच माहिती नाही, बाजूच्या घरात आग लागलेली आहे। आम्हाला माहिती नाही, आमच्या सगळ्या घराकडून आग लागलेली होती। कपडे लत्ते नुकसान भरपाई सर्व, शाळेचे लेकराचे ड्रेस, दप्तर, बूट, चपला, आमचे सगळे नवे कपडे, बॅगा इकडे सपरेट ठेवलेल्या सर्व जळालेले आहे। पण जळाली मीटर बोरिंगचं मीटर जळलं, आज सकाळी ते 5:45 5:30 ते 5:45 तू सांग 5:30 ते 5:45 वाजता। आम्हाला माहितीच नाही कधी आग लागली। मी विजय कुमार तिवारी, राहणार थाथोड नगर। ही घटना 5:30च्या जवळपासची आहे। रात्री अंगार लागली तर आमचे गाड्याचं कमीत कमी ते 3.5 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण। नाही, दुखापत तर नाही झाली, पण थोडस असं हे सामान लय जळालं। थोडस हे बोटा गिटायला लागलं म्हणा, ते उचलताना काही सामान गिमान। प्रशासनानं विनम्र निवेदन आहे की आम्हाला काहीतरी मदत देण्यात यावी। कैलास कराळे, मोठी उमरी, थाथोड नगर। इथंच राहतो, हे घरच माझं। नुकसान भरपूर होईल आहे, भयानक। पायटी आग लागेल आहे।